बॉक्स क्रिकेटचं आयोजन करतो आहे. सोबतच आपण स्टॉलचं पण औद्योगिक स्टॉलचं पण आयोजन करीत आहे 15, 16, 17 मार्चला. यामध्ये जवळजवळ आपल्याकडे क्रिकेटच्या 20 टीम आलेल्या आहेत आणि 20 टीमच्या अंतर्गत हा बॉक्स क्रिकेट आपल्याकडे खेळला जाणार आहे. आणि सोबतच जवळजवळ 25 ते 30 औद्योगिक स्टॉल आहेत. त्या स्टॉलमध्ये फूड झोन राहणार आहे आणि ज्वेलरी, कपडे, क्राफ्ट असे सगळे ते स्टॉल आपण तिथे आयोजित केलेले आहेत. तर या माध्यमातून जिजाऊ सुपरमार्टचा जो हा उपक्रम आहे, हा मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड यांनी सुरू केलेला आम्ही एक हा उपक्रम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जिजाऊ सुपरमार्टचा आम्ही एक सुपरमार्ट चालू केलेला आहे आणि या सुपरमार्टच्या माध्यमातून आम्ही हा महिला बॉक्स क्रिकेट आणि औद्योगिक स्टॉलचं आयोजन करीत आहोत. हे आयोजन जे आहे हे ऑल ओव्हर नागपुरातून आपल्याकडे सगळ्या टीम येतात आहेत आणि स्टॉलचं पण तसंच आहे. या आयोजनाचं एक आपण उद्देश जो ठेवलेला आहे, या आयोजनाच्या उद्देश असा आहे की महिलांना सबलीकरण, सक्षमीकरण महिलांचं या माध्यमातून व्हायला पाहिजे आहे आणि हाच उद्देश ठेवून जिजाऊ सुपरमार्ट काम करत आहे. जिजाऊ सुपरमार्टच्या माध्यमातून आपण महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहोत. आजपर्यंत म्हणजे 2 वर्ष आमच्या सुपरमार्टला होत आहेत. तर या 2 वर्षाच्या काळामध्ये बऱ्याचशा महिलांना आम्ही उद्योग आणि छोटे लघु उद्योग झाले किंवा गृह उद्योग याला चालना मिळेल असे कामं आमच्या सुपरमार्टच्या माध्यमातून करण्यात आलेली आहेत. आणि आज हा आगळावेगळा उपक्रम आपण जो करण्याचे ठरवले आहे, याच्यामध्ये आपल्याला महिला सगळ्या क्षेत्रामध्ये किती महत्त्वपूर्ण कामगिरी करू शकतात आणि किती सक्षम त्या आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न या माध्यमातून आपल्याला करायचा आहे. तर 15, 16 आणि 17 मार्च हे आपलं 3 दिवसाचं आयोजन आहे. याच्यामध्ये आपण महिलांना प्रोत्साहन देण्याकरता 3 बक्षिसं पण ठेवलेली आहेत. त्याच्यामध्ये 9,000, 7,000 आणि 5,000 असं बक्षिसं पण राहणार आहे. आणि इंडिव्हिज्युअली पण जसं कुठल्या याच्यामध्ये जसं बॅटिंग आहे, बॉलिंग आहे किंवा अदर काही याच्यामध्ये जर त्यांनी कामगिरी चांगली केली, उत्तम कामगिरी जर केली तर त्यांना वेगळे इंडिव्हिज्युअल पण बक्षीस आपण आपल्या याच्या मार्ट थ्रू आपण देत आहोत. कितने स्टॉल है? ये अभी 26 से 30 स्टॉल का आयोजन है वहाँ पे. गेस्ट कौन आ रहा है? गेस्ट आ रहे हैं हमारे पश्चिम के आमदार हैं विकासभाऊ ठाकरे, अपर आयुक्त आदिवासी विभाग के हैं श्री रविंद्रजी ठाकरे हैं, प्रसिद्ध उद्योजक हैं प्रभाकरराव देशमुख और हमारे मराठा सेवा संघ के श्री मेहकरे सर हैं और अल्फिया शेख जो आराम से आमदार पश्चिम नागपूर रवींद्र ठाकरे आहेत अप्पर आयुक्त आदिवासी विभाग आणि प्रभाकरराव देशमुख डीबी मार्ट चे डीबी मार्ट आणि जे नागपूरचे DSO आहेत विनोदजी काळे ते पण येतात आहे. तीनों दिन गेस्ट अलग अलग है. हाँ, तीनों दिन काळे, विनोदजी काळे. ये फर्स्ट डे का गेस्ट है? हाँ, ये पहला दिन के है. सेकंड डे कौन है? सेकंड डे सभी महिला शक्ति वहाँ पे आ रही है. वहाँ पे अनिता ताई पांडव है, अनिता ताई पांडव, वृंदा ताई ठाकरे है, अभी आपके सामने भी बैठे हैं, तेजस्विनी वानखेड़े, वैशाली घोड़े, सुलभा कुचे, निर्मला ताई वानखेड़े. राष्ट्रवादी के अध्यक्ष गिरीश जी पांडव है. हाँ, गिरीश जी पांडव, प्रशांत पवार है और उपसंचालक क्रीडा विभाग नागपुर के. हाँ, ये समारोह है, बख्शीश वितरण का है. हाँ,
और उपसंचालक है क्रीड़ा विभाग के शेखर जी पाटिल करते हैं, शेखर जी पाटिल। और विजय जी हरदास है, ये ग्रुप कैप्टन शेखर और करुणा हरदास, ये भी लेफ्टिनेंट भारतीय वायुसेना में रहते हैं। खेल कूद तो आपने बताया ना, कितने बच्चे पार्टिसिपेट ले रहे हैं? ये हमारे यहाँ 20 टीम आ रही है। एक्चुअली यहाँ पे बच्चे नहीं है, बच्चे नहीं, महिलाओं का ये है, टूर्नामेंट पूरा महिलाओं का है। आणि याच्यामध्ये स्थानिक स्तरावरच्या एखादी क्रिकेटपटू माजी महिला मुली किंवा जे आता खेळतात रणजी टूर्नामेंट आहे किंवा स्टेट लेवलवर आहे, कोणाचं तुम्ही म्हणजे आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केलाय, पण त्यांच्या मॅचेस सुरू असल्या कारणाने त्या इकडे येऊ शकत शालेय हे आपण बार्ड थ्रू आयोजित केलेलं आहे, पण महिला याच्यामध्ये हाऊसवाईफ पण प्रॅक्टिस करून पार्टिसिपेट करत आहे आणि ज्या नेहमी हाऊसवाईफ पासून महाविद्यालयीन हाऊसवाईफ पासून महाविद्यालयीन पर्यंत